परफेक्ट प्रेझेंट टेन्स, ज्याच्यामध्ये ल आहे किंवा ल नाही आहे, असं वाक्याच्या शेवटी येतं ते परफेक्ट प्रेझेंट टेन्स असतं. तर त्याचा आता आपण ॲक्टिव्ह व्हॉइस बघणार आहोत. ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कोणत्या पण सेंटेन्सला आपण विचारायचं की क्रिया करणारा कोण आहे. जर क्रिया करणारा प्रेझेंट असेल तर ते ॲक्टिव्ह व्हॉइस असतं. तर जर आपण एक वाक्य घेतलं, रीनाने पाठवले आहे. तर कोणत्या पण वाक्याला आपण विचारायचं की क्रिया करणारा कोण आहे. तर पाठवणारा कोण आहे, रीनाने पाठवले आहे. तर पाठवणारी कोण आहे, तर रीना आहे. म्हणजे सब्जेक्ट प्रेझेंट आहे, म्हणजे हे ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. आणि शेवटी ल आहे म्हणून हे परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे. तर आपण याचा फॉर्म्युला बघूया. पॉझिटिव्ह, रीनाने पाठवले आहे. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट आहे रीना. ही शी इट असेल ना किंवा मुलाचं नाव मुलीचं नाव तर हॅज वापरायचं. आणि जर का आय वी यू दे असेल तर मग हॅव वापरायचं. तर आता मुलीचं नाव आहे ना तर मग हॅज वापरणार. रीना हॅज पाठवणे म्हणजे सेंड 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 तर मग सेंड. सेंडचं वर्ब थर्ड काय आहे, सेंट. तर हे वर्ब आपल्याला वर्बच्या प्लेलिस्टमध्ये 10 व्हिडिओ, त्याच्यामध्ये आपण 100 वर्ब्स दिले आहेत. तर त्याच्यामध्ये पाठवणे म्हणजे सेंड सेंड सेंट असं लिहिलेलं आहे. तर ते तुम्हाला तिथे बघता येईल वर्ब्स. अजून पण इतर वर्ब्स पण वाचून घ्या म्हणजे तुम्हाला सेंटेन्स बनवायला इझी पडेल. रीना हॅज सेंट, रीनाने पाठवले आहे. रीना हॅज सेंट. तर आपण काय बघितलं, आय वी यू किंवा दे असेल तर आपण हॅव वापरणार. आणि जर का ही शी इट किंवा मुलाचं नाव मुलीचं नाव असेल तर मग आपण हॅज वापरणार. तर आता रीना आहे ना, मुलीचं नाव आहे म्हणून आपण हॅज वापरलं. आता आपण निगेटिव्ह बघू. रीनाने पाठवले नाही आहे. रीनाने पाठवले नाही आहे. शेवटला ल आहे किंवा ल नाही आहे तर ते परफेक्ट प्रेझेंट टेन्स असतं. तर मग आता सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस नॉट प्लस वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट. तर सब्जेक्ट आहे रीना. रीनाच्या नंतर हॅज कारण की मुलीचं नाव आहे. मग नंतर नॉट कारण की निगेटिव्ह आहे. नंतर वर्ब थर्ड सेंड सेंड सेंट. वर्ब पाठवणे म्हणजे सेंट. सेंडचं वर्ब 1 सेंड, वर्ब 2 सेंट आणि वर्ब 3 सेंट. तर ते वर्बच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. रीना हॅज नॉट सेंट, रीनाने पाठवले नाही आहे. रीना हॅज नॉट सेंट. आता बघूया क्वेश्चन पॉझिटिव्ह. क्वेश्चन पॉझिटिव्ह कसं करणार आपण, रीनाने पाठवले आहे का. क्वेश्चन पॉझिटिव्ह, रीनाने पाठवले आहे का. तर हॅव हॅज आपण पहिलं लिहिणार ना क्वेश्चन आहे तर, प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब थर्ड
प्लस ऑब्जेक्ट. तर आता रीना मुलीचं म्हणून आपण हॅज वापरतो. मग नंतर सब्जेक्ट आहे रीना. वर्ब थर्ड काय आहे? पाठवण्याचं, सेंडचं वर्ब थर्ड आहे सेंड. हॅज रीना सेंट आणि मग क्वेश्चन मार्क. ऑब्जेक्ट इथे काय नाही आहे ना, अजून एक्स्ट्रा वाक्य काय दिलं आहे का? रीनाने पाठवलं आहे म्हणजे काय पत्र काय दिलं आहे का? पत्र वगैरे असेल तर ते ऑब्जेक्ट असतं. तर मग आपण पुढे लिहिलं असतं लेटर. तर मग आता फक्त एवढं ऑब्जेक्ट काही ते दिलं नाही. तिने काय पाठवलं, पत्र पाठवलं आहे का, गिफ्ट पाठवलं आहे, तर मग ते ऑब्जेक्ट नाही आहे. तर मग ऑब्जेक्ट आपण लिहिलं नाही. हॅज रीना सेंट असं रीनाने पाठवलं आहे का? हॅज रीना सेंट. आता आपण बघू क्वेश्चन निगेटिव्ह. क्वेश्चन निगेटिव्ह कसं करू? रीनाने नाही पाठवले आहे का? क्वेश्चन निगेटिव्ह, रीनाने नाही पाठवले आहे का? हॅज क्वेश्चन विचारताना आपण हे हॅज वगैरे पहिलं लिहितो ना, आणि मग नंतर नॉट प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट. तर मग आता आपण रीना आहे तर मग आपण हॅज वापरतो ना. मग नंतर हॅजच्या नंतर नॉट, कारण की निगेटिव्ह आहे. मग सब्जेक्ट काय आहे? रीना. आणि वर्ब थर्ड काय आहे? सेंट. हॅज नॉट रीना सेंट. आता हॅज नॉटला आपण हॅझंट पण लिहू शकतो. हॅझंट रीना सेंट, शॉर्टकट. आता आपण काय केलं? हॅजच्या नंतर पहिलं नॉट वापरलं, मग नंतर रीना वापरलं. म्हणजे रीना हे सब्जेक्ट आहे, तर मग सब्जेक्ट नंतर वापरलं ना नॉटच्या नंतर. तर आपण असं पण करू शकतो की रीना पहिलं लिहू शकतो, म्हणजे सब्जेक्ट पहिलं लिहू शकतो आणि नॉट नंतर लिहू शकतो. तर मग तसं करूया. हॅज रीना नॉट सेंट क्वेश्चन मार्क. तर मग हॅज नॉट रीना सेंट म्हणजे हॅझंट रीना सेंट हे पण बरोबर आहे, आणि हॅज रीना नॉट सेंट हे पण बरोबर आहे. तर मग तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही लिहा. तर आता आपण परफेक्ट